23 वर्षे मंत्रिपद भूषवलेल्या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांचा साधेपणाचा वारसा जपणाऱ्या सूनबाई डॉक्टर सविता मोहिते. कराड प्रतिनिधी रामचंद्र धुळप्पा. आज पुण्यात डॉक्टर सविता इंद्रजित मोहिते यांची भेट झाली. त्या महाराष्ट्राचे माजी मंत्री यशवंतराव मोहिते यांच्या सूनबाई आहेत. आजच्या पिढीला यशवंतराव मोहिते यांच्याबद्दल फारशी माहिती नसू शकते. कोयना धरणाच्या उभारणीसाठी महाराष्ट्राच्या विधिमंडळात ठराव मांडण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले होते. आज कोयना प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील घराघरात वीज पोहोचली आहे. यशवंतराव मोहिते हे शेतकरी कामगार पक्षाचे प्रभावी नेते होते. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभेचे ते सदस्य होते. डाव्या विचारसरणीशी निष्ठा असलेल्या मोहिते यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून प्रयत्न केले होते. काही काळ प्रतीक्षा केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मात्र आपल्या डाव्या विचारसरणीला कायम ठेवले. कसेल त्याची जमीन, कापूस एकाधिकार योजना आणि गाव तिथे एसटी अशा लोकाभिमुख योजना त्यांनी राबवल्या. सलग 23 वर्षे मंत्री म्हणून त्यांनी काम केले आणि एकदा खासदार म्हणूनही निवडून आले. इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील मतभेदाच्या काळात त्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र महाराष्ट्रात पुन्हा दुफळी नको असे स्पष्ट सांगत त्यांनी ती ऑफर नाकारली. त्यांच्या तत्वनिष्ठ स्वभावाचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या सूनबाई डॉक्टर सविता मोहिते या कराड येथे डॉक्टर म्हणून कार्यरत असून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. महिला सक्षमीकरण आणि विविध सामाजिक उपक्रम त्या राबवतात. तसेच चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्यावर त्यांनी पुस्तकही लिहिले आहे. यशवंतराव मोहिते यांनी अर्थमंत्री असतानाही साधेपणाने एसटीने प्रवास केला होता. त्यांचा हाच साधेपणाचा वारसा आज डॉक्टर सविता मोहिते जपत आहेत. लेखन संपत लक्ष्मण मोरे.